म्युच्युअल फंड्समध्ये कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे हा प्रश्न तुम्हाला लोकांना पडत असेल तर मी फार सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात, लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणजे 4 इयर्स 5 इयर्स 6 इयर्स 7 इयर्स, तर तुम्ही इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. तुमचा जर काही शॉर्ट टर्मचा असेल 2 वर्ष 3 वर्ष, तर तुमच्यासाठी हायब्रिड फंड्स आहेत. हायब्रिड फंड्स म्हणजे थोडेसे पैसे इक्विटी मार्केटमध्ये जातात, थोडेसे पैसे डेटमध्ये जातात. तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इक्विटी मार्केटमध्ये थोडीशी रिस्क असते, पण रिटर्नही तिथे तसे चांगले बनतात जर ते लॉंग टर्म इन्व्हेस्टेड असतील तर. डेट फंडमध्ये किंवा अग्रेसिव्ह हायब्रिड किंवा हायब्रिड फंड्समध्ये जिथे थोडासा पोर्शन इक्विटी असतो, थोडासा पोर्शन डेट फंड्स असतात, तिथे तुम्हाला व्हॉलॅटिलिटीमध्ये मार्केट वर खाली जर झालं तर तिथे इम्पॅक्ट एवढा येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गोल्स प्रमाणे, तुमच्या हॉरायझन प्रमाणे की तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्ट होल्ड करणार त्याप्रमाणे तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये स्कीम सिलेक्ट करू शकता. अधिक डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी नक्कीच आमच्याशी संपर्क साधा.